कधी काळी क्रिकेटच्या मैदानात चौकार षटकारांची आतिषबाजी करणारा विनोद कांबळी आज आयुष्याच्या सर्वात कठीण खेळपट्टीवर फलंदाजी करतोय। समोर मृत्यूचा गुगली आहे आणि पाठीशी फक्त मोजके काही मित्र। विनोद कांबळीच्या प्रकृतीबाबत ऐकलं तर तुम्हीही सुन्न व्हाल। काय झालंय विनोद कांबळीला, पहा आमचा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूज लाईनमध्ये आपलं स्वागत करते। भारताचा धडाकेबाज माजी फलंदाज विनोद कांबळी सध्या एका गंभीर वळणावर उभा आहे। मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना घाम फोडणारा कांबळी आज स्वतःच्या विस्मरणाशी लढतोय। त्याची स्मरणशक्ती कमालीची खालावली आहे। तो केवळ जवळच्या व्यक्तींनाच ओळखू शकतोय। अनेकदा तर तो स्वतःच औषधे घ्यायलाही विसरतोय। धक्कादायक बाब म्हणजे कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ झाली आहे। त्याला कधीही ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका आहे। डॉक्टरांनी त्याला धूम्रपानापासून लांब राहण्याचा सक्त इशारा दिलाय। मात्र विस्मरणापायी तो रस्त्यावरील लोकांकडे सिगारेट मागतो आणि लोक त्याला कांबळी म्हणून ती देतात, जे त्याच्या जीवावर बेतू शकतं। या कठीण काळात सचिन तेंडुलकर पडद्यामागून त्याला खंबीर साथ देतोय। त्याचा मित्र मार्कस कुटो याने व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून निधी उभा केलाय। सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनीही मदतीचा हात पुढे केलाय, पण निधीच्या कमतरतेमुळे ब्रिच कँडी सारख्या मोठ्या हॉस्पिटलमधील उपचार थांबवावे लागले। सध्या कांबळी आपल्या 2 मुलांसह वेळ घालवतोय। त्याने मद्यपान सोडलं असून आता तो विनासायास चालूही शकतोय। दिनशो आईस्क्रीमच्या नव्या जाहिरातीतून तो लवकरच पडद्यावर परतणार आहे। पण प्रश्न उरतो तोच, हा आपला लाडका खेळाडू या संकटातून पूर्णपणे बाहेर पडणार का? खेळातले विक्रम संपतात, पण आयुष्यातील संघर्षात जेव्हा एखादा खेळाडू एकटा पडतो तेव्हा समाजाची आणि क्रीडा विश्वाची नैतिक जबाबदारी वाढते। सध्या विनोद कांबळीला याची गरज आहे। विनोद कांबळीची ही लढाई केवळ आरोग्यासाठी नसून ती सन्मानाने जगण्यासाठीची धडपड आहे। मैदानातला वाघ आज आजाराने जखमी आहे। त्याला सावरण्यासाठी प्रार्थनेची गरज आहे। कांबळीला पुन्हा त्याच उत्साहात पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत। आशा करूया की सचिन विनोदची ही जोडी या संकटावरही मात करेल। माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।